नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वरसेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर स्टुडंटना विचारला जाणारा डिफरन्स अँटीपार्टम हेमरेज पोस्टपार्टम हेमरेज आपण बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नर्सिंग ट्युटरने सगळ्या व्हिडिओजना तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या ज्या नोट्स असतात, टिपा असतात किंवा शिकवलेलं असतं ते फॉलो करणं गरजेचं आहे। तर आजचा आपण जो टॉपिक बघणार आहोत ते ह्या डिफरन्समध्ये आहे ना, जे मी तुम्हाला शिकवलं आहे, मी जे सांगितलेत शिकवलं म्हणजे मी ज्या नोट्स सांगितल्यात त्या फॉलो करा। तुम्हाला एक्स्ट्रा काय येत असेल तर मुद्दे तुम्ही ॲड करू शकता, ठीक आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अँटीपार्टम हेमरेज म्हणजे हा रक्तस्राव प्रसूतीच्या आधी होणारा रक्तस्रावाच म्हणजे होतो। प्रसूतीच्या आधी म्हणजे डिलिव्हरी प्रेग्नेंट असताना हा रक्तस्राव होतो। तर हा रक्तस्राव पोस्टपार्टम हेमरेज हा रक्तस्राव प्रसूतीनंतर होतो, ठीक आहे। दुसरा फरक होऊया, हा रक्तस्राव गरोदरपणाच्या 28 आठवड्यानंतर प्रसूतीपूर्व जननमार्गाने रक्तस्राव होतो। हा रक्तस्राव जो आहे तो गरोदरपणाच्या 28 आठवड्यानंतर प्रसूतीपूर्व जननमार्गाने रक्तस्राव होतो, ठीक आहे। तर हा प्रसूतीनंतर 24 तासांच्या आत सर्वसाधारणपणे 300 ते 500 मिलीपेक्षा रक्तस्राव होतो, ठीक आहे। प्रसूती झाल्यानंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 500 मिलीपेक्षा रक्तस्राव जास्त होतो। 300 ते 500 मिलीपेक्षा 24 तासांच्या आत रक्तस्राव होतो, त्याला बोलतात पोस्टपार्टम हेमरेज। ॲक्च्युली याच्यामध्ये टाईप्स आहेत बऱ्यापैकी। तर याची कारणे म्हणजे प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे आकस्मिक रक्तस्राव, स्थानिक कारणे असतात, सर्वायकल पॉलिस असतात, कार्सिनोमा ऑफ द सर्व्हिक्स ही अशी कारणे आहेत। तर ह्यांच्यामध्ये अजून प्लासेंटा प्रिव्हियाची कोणती कारणे आहेत, स्थानिक कारणे कोणती, अशी वेगवेगळी डिफरंट कारणे आहेत। बेसिक दिले, तुम्हाला अजून काही मुद्दे ॲड करायचे असेल तर करू शकता। मी आत्ताच सांगते किंवा तुमच्या ट्युटरने सांगितलं असेल तेही मुद्दे ॲड करू शकता। 100% मी ही सांगितलं ह्याच्यावरती डिपेंड न राहता तुम्ही तुमचे मुद्दे ॲड करू शकता, शिकवलेले मुद्दे ॲड करू शकता, ठीक आहे। याची कारणे म्हणजे प्लासेंटा प्रिव्हिया, आकस्मिक रक्तस्राव, ठीक आहे, अँटीपार्टम हेमरेजची। तर याची कारणे कोणती आहेत तर गर्भाशयाचा जो असो युटरसचा टोन नाहीसा होतो, जखम झाल्यामुळे होणारा रक्तस्राव, अशी वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत, ठीक आहे। डिलिव्हरी झाल्यानंतर जे पोस्टपार्टम हेमरेज म्हणजे ब्लिडिंग होतं त्याची कारणे, ठीक आहे। तर आपण चौथा बघूया, चिन्ह लक्षणं वेगवेगळ्या कारणात वेगवेगळी असतात। आता ह्याची चिन्ह लक्षणं वेगवेगळ्या कारणात वेगवेगळी असतात। स्थानिक कारणामध्ये वेगळी चिन्ह लक्षणं, त्याच्यानंतर प्लासेंटा प्रिव्हियामध्ये वेगळी लक्षणं, पण मी थोडक्यात दिले ती बघा। यामध्ये सुद्धा कारणामुळे चिन्ह लक्षणं वेगळी असतात, ठीक आहे। यामध्ये सुद्धा म्हणजे पोस्टपार्टममध्ये सुद्धा कारणानुसार चिन्ह लक्षणं वेगवेगळी असतात। तर पाचवा बघूया, लवकर रक्तस्राव थांबत नाही, ठीक आहे। रक्तस्राव लाल भडक असतो, प्लासेंटा प्रिव्हियामध्ये वेदनारहित रक्तस्राव असतो, ठीक आहे। यामध्ये काय होतं तर जे ब्लिडिंग असते ते थांबत नाही, रक्तस्राव लाल भडक असतो, प्लासेंटा प्रिव्हियामध्ये वेदनारहित रक्तस्राव असतो, ठीक आहे। तर हा रक्तस्राव बेबी बाहेर आल्यानंतर जननमार्गाने भरपूर रक्तस्राव होतो, ठीक आहे। गर्भाशयावर थोडा दाब दिला जास्त रक्तस्राव होतो, अशी ह्याची चिन्ह लक्षणे आहेत, अशा प्रकारे असतात, ठीक आहे। पण वेगवेगळ्या कारणामध्ये वेगवेगळी आहे ते लक्षात घ्या। आता सहावा फरक आहे, रोगाच्या सर्वसाधारण परिस्थितीत बदल होतो, ताप, नाडी, श्वसन, रक्तदाब, सायनोसिस यामध्ये लक्षणामध्ये फेरफार दिसून येतो। रोगाचं आता ब्लिडिंग होतं, शरीरातून रक्त वाहते, तर रोगाच्या सर्वसाधारण परिस्थितीत बदल होतो, ताप, नाडी, श्वसन, रक्तदाब, सायनोसिस यामध्ये लक्षणामध्ये फेरफार दिसून येतो। यामध्ये बाई निस्तेज दिसते, रंग फिका पडतो, रक्तदाब कमी होतो। कोणत्याही परिस्थितीत परवाजायनल एक्झामिनेशन करू नये, यामध्ये कोणत्याही परिस्थितीत परवाजायनल एक्झामिनेशन करू नये। तर यामध्ये परवाजायनल एक्झामिनेशन करता यामध्ये काय तर परवाजायनल एक्झामिनेशन करता येतो। यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कारण शोधून काढणे। आता ह्याच्यामध्ये काय महत्त्वपूर्ण गोष्ट की रक्तस्राव का होते याचं कारण शोधून काढलं पाहिजे। तर यामध्ये सुद्धा रक्तस्रावाचं कारण शोधून लगेच निदान करता येतं, कारण जर कारण नाही शोधून काढलं तर निदान करता येत नाही। आता परिचर्या कशी करायची, तर यामध्ये दर 2 तासांनी रक्तदाब, नाडीची नोंद ठेवणे, बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांची नोंद ठेवणे, गरज असल्यास डॉक्टर डिलिव्हरीचा निर्णय किंवा सिझेरियनचा निर्णय घेतात, ठीक आहे। तर यामध्ये नाडी, श्वसन, रक्तदाब याची नोंद ठेवणे, बाईला धीर देणे, रक्तस्राव, शॉक यावर नियंत्रण ठेवणे, स्पॅझम कमी करण्याची औषधे देणे, ठीक आहे। आता 10वा फरक आहे, नवजात बाळाचा मृत्यू, कमी वजनाचे बालक या प्रकारचे विपरीत परिणाम आहेत। याच्यामध्ये काय तर 28 आठवड्यांच्या वेळेला, ठीक आहे, ब्लिडिंग होते तर विपरीत परिणाम काय होतात तर कमी वजनाचं बालक जन्माला येणार किंवा बालकाचा मृत्यू होणार थांबलो तर,
तर अशा प्रकारे लवकरात लवकर निदान करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे याचे अशा प्रकारचे विपरीत परिणाम आहेत की नवजात बाळाचा मृत्यू, कमी वजनाचे बालक. त्याच्यानंतर अजून ह्याचे बरेच विपरीत परिणाम आहेत. तर याचे विपरीत परिणाम काय, तर पोस्टपार्टम हेमरेजचे शॉक, सुतिका दोष, पल्मोनरी एम्बॉलिझम. ठीक आहे, हे असे याचे विपरीत परिणाम आहेत. तर अजून तुम्हाला जर तुमच्याकडे काही नोट्स असतील किंवा माहिती असेल तर ह्याच्यात ॲड करा, माझी काही हरकत नाही आहे. हँडरायटिंगचा इश्यू असेल तर मी काय सांगितलं त्या एका बऱ्याच लोकांच्या नंतर कमेंट्स येऊ शकतात, म्हणून आताच वॉर्निंग देते. मी नोट्स काढते, माझ्याकडे एक्स्ट्रा अशा खूप साऱ्या नोट्स नसतात, तुमच्यासाठी तयार कराव्या लागतात, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, तुमचे नर्सिंग ट्युटर्स वगैरे जे असतात ते तुम्हाला शिकवतात, तुमच्याकडे नोट्स असतात, त्यासुद्धा फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण आत्तापासून स्टडी करायला आत्तापासून सुरुवात करा, ऐन वेळेला मग त्रास होतो आहे परीक्षेच्या 1-2 महिने आधी, ते लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे मुद्दे ॲड करा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.